Wow.
झाले भक्तीचा दिवा, झाले भक्तीचा दिवा, झाले
त्याचा दास मी अंकित आणि हे माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि हे माझे मना हो का पंडित शहाणा समचरण सरोजम सान्द्रणीयामुदाभम जगणवीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमना त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबारी सद्गुरुदास तुका राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षम घोटी क्षेत्रे निवासिनम तम नमामि वेदविंदांबरीष्टं सद्गुरुनाथ भगवान की आता अभिनव विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी जी शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ये हंसावरती बसून शारदे
स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काही जणीने बोलतो वचन याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महावीर भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचमवेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी अवतारित झालेले महाराष्ट्रभूषण देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गुंडस्फाट इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबाराया विठ्ठल. तुम्हा दोन चरणांच्या संत माईबापांच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालू असणारा शारदीय नवरात्र उत्सव आणि या शारदीय नवरात्र उत्सवातील हे 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आलं आणि तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दीन नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं आणि तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं. खऱ्या अर्थानं धन्य आजरीनं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिनरीला मी आई पुढे जाऊन सांगते. अनंत जन्मीचा सीन घालवायचा असेल तर फक्त संतांचंच दर्शन एकदा तरी व्हावं. नेहमी होईलच का नाही माहित नाही, पण एकदा तरी संतांचं दर्शन झालं, नेहमी झालं तर चांगलंच आहे. रोज गुलाबजाम खायला भेटले तर डायबिटीज होईल. रोज गुलाबजाम चांगलं चुंगलं खायला भेटलं तर चांगलंच आहे, पण एकदा जरी भेटला आठवड्यातून तरी काही संतांचं दर्शन हे जीवाचं परम कर्तव्य किंवा जीवाला पहिलं काय असावं, काय भेटावं, संत भेटावे, संतांचं दर्शन व्हावं. आणि ह्या संतांच्या दर्शनाने काय होईल तर अनंत जन्मीचा शीन घालवण्याची ताकद फक्त संत दर्शनात आहे. विठ्ठल
ते होते जगत मान्य संत तुकाराम महाराज. आणि या तुकोबरायांनी भक्तीचं लक्षण सांगत असताना संतांचं दर्शन झाल्यानंतर होणारा आमूलाग्र बदल. तुकोबरायांना बाबाजी चैतन्य स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला, पण याच्या पाठीमागचा इतिहास पाहिला किंवा तुकोबरायांचा जर चरित्राचा अभ्यास करायचा विचार जर केला ना, तर बाबाजी चैतन्य स्वामींची जी समाधी आहे हे तुकोबरायांच्या जन्माच्या आधी बाबाजी चैतन्य स्वामींनी समाधी घेतलेली. कदाचित आपल्याला ज्ञात असेल किंवा नसेल, पण श्री गुरूंनी शिष्य जन्माच्या आधी समाधी घेतली आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर बाबाजी चैतन्य स्वामींनी समाधी घेतल्यानंतर तुकोबरायांचा जन्म झालाय. आणि त्याच्यानंतर योग्य काळ फळाला आला. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली, तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. या न्यायानं काही काळ एक धन्य काळ किंवा एक वेळ घ्यावी लागते आणि त्या ठराविक वेळेला श्री गुरु जसे भेटत असतात ना, तसं तुकोबरायांना त्या ठराविक वेळेच्या नंतर तुकोबरायांना बाबाजी चैतन्य स्वामी सारखे श्री गुरु लाभले. पण बाबाजी चैतन्य स्वामी हे देहाने तुकोबरायांच्या जन्माच्या आधीच त्यांनी समाधी घेतली होती. तरी सुद्धा जर लिखित असतं, ज्या गोष्टी लिखित असतात हे त्याच्या वाट्याला आज नाही आला तर उद्या येईल, उद्या नाही आला तर परवा येईल, पण ज्याच्या लिखित आहे ते त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आहे नवरात्र उत्सव आणि हा नवरात्र उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात असेल, भारतामध्ये अनेक ठिकाणी साजरा केला जात असेल नाही का. 9 दिवस 9 रंगांच्या घालून तर सगळ्याच आल्यात माझ्यासमोर. 9 दिवस 9 रंगांच्या साड्या घातल्याच. आम्ही रात्री सुद्धा कीर्तनात सांगितलं आपण उपवास धरता महिला मंडळी बर का, हे सांगायचं झालं. मला तुमची अवहेलना नाही करायची, पण आपण उपवास धरतो. आपण उपवास धरल्यानंतर आमची आई काल काय म्हटली उपवास धरलाय मी, पण मला काही खायचं कमी नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हटली भेंडी आणून ठेवले, रताळा आणून ठेवले, पीठ दळून ठेवले, बटाटे आणून ठेवले, साबुदाणे आहेत, भगर आहे, शेंगा आहे, डांगर आहे, हा ते पण आहे घरात आहे ते सांगते बरं का. आमचं उगा गप्पा नाही आणलं, घरात अजून 2-4 प्रकारची फळं आहेत. म्हटली 9 दिवस काय, पुढच्या 15 दिवस जरी उपवास राहिला तरी काही चिंता. मी रात्री बाबा कौतुकाने सांगितलं, म्हटलं उपवास खाण्याचा धरण्यापेक्षा ना आपण दिवसभर मौन व्रत धारण केलं ना बायकांनी, कमीत कमी मौन चिंतन नामस्मरण तर ही पुढची, आणि मौन धरल्यावर नामस्मरणच होईल ना. विठ्ठल आपण मौन जर धारण केलं ना, आपण उपवास नाही धरला ना, तरी घरातले आपल्याला देवीच्या बाजूलाच घट मांडतील, आपला मांडतील का नाही, खरं बोलायचं बरं का. निश्चितच आपण सुद्धा भक्ती करतोय. विश्वमौनी त्यारोबर सांगताय, देख मनुष्य जात सकळ स्वभावताचा भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. ज्ञानेश्वर मौली सांगतात इथं मनुष्य जात सगळ्याच जण भजन करतायत, भक्ती करतायत. कोण भक्ती करत नाहीये? मग भक्ती जरी करत असले तरी ज्ञानेने नसले बुद्धी वेदाचे आले कल्पुन येते कल्पू लागले अनेकत्व. आमच्यामध्ये अनेकत्वाची भूमिका तद्वत हा जीव दुःखाला कारणीभूत आहे. आता माझ्या समोर बसलेले मंडळी ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध आहेत. तुम्हाला काही परमार्थ सांगायची गरज, नव्याने वेगळं सांगायची गरज नाही की माळ घातली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, भक्तीला लागा हे म्हणायची गरज. कारण आपले 8 दिवसाचे 9 दिवसाचे जर कीर्तनकार पाहिले तर हे सगळे राजहंसाच्या लेकरांना राजहंसच सांगायला आलेले आहेत. हे त्या ज्ञानाला स्वीकारलेले सगळे कीर्तनकार मंडळी. मग तुमच्या पुढे ज्ञानपूर्व भक्ती मांडून काय उपयोग, किंवा माळ घातली पाहिजे हे सगळं सांगणं काही गरजेचं नाही. मग इथं भक्ती करत असताना आपण सुद्धा भक्ती करतोय आणि बाकीच्या सुद्धा भक्ती करतायत. मग आपल्याही गळ्यात माळ आहे, बाकीच्यांच्याही गळ्यात माळ असेल. आता मी नेहमी कीर्तनात सांगत असते, चोरी करायला जाणारा चोर सुद्धा देवाची भक्ती करतो आणि कीर्तनाला जाणारे महाराज सुद्धा देवाची चोर भक्ती करतो. काय देवाला दिवा लावतो, काय म्हणतो मोठं गबाड, आणि महाराज कीर्तनाला जाताना देवाच्या पाया पडतात. का बरं? तुमच्या मनात आलंय मोठं पाकिट मिळू दे, पण तुम्ही म्हटले नाही. मग महाराजांची आणि चोराची भक्ती एकत्र असू शकते का, किंवा सेम असू शकते का? नाही. मग यांच्यातला जो विभिन्नता आहे, या दोघांच्या भक्तीतला जो वेगळेपणा आहे, तो वेगळेपणा ज्याने जाणला तोच दैवाचा पुतळा झाला. विठ्ठल सांगणारे तुकोबाराय त्यांच्या भक्ती
तर तुकोबारायांना श्री गुरु म्हणून बाबाजी चैतन्य स्वामी लाभले. एवढी भक्तीची पराकाष्ठा आहे. आम्ही सुद्धा भक्ती करतोय, आम्ही सुद्धा नवरात्रीचे उपवास धरलेत, आम्ही सुद्धा आदिशक्ती जगन्मातेची भक्ती करतोय. मग आमच्या कधी देव साक्षात्काराच्या भूमिकेपर्यंत आला का नाही आला? काहीतरी तुम्ही करते हम भी, पण पुढं काय थोडा थोडा फेर पडते, थोडं थोडं बदललं. थोडं म्हटल्या मला सांगा, आपण शर्टचे बटन लावतात, माणसं शर्ट घालतात, शर्टचे बटन लावतात. एखादं शर्टचं बटन, एकच बटन चुकतं आणि ते चुकल्यामुळे खालची चुकतात. आता एक चुकला का सगळे चुकले? एक कसा चुकला? एकामुळे बाकीचे चुकले, सगळेच निघाले ना. एक कसा चुकला? एक चुकला पण बाकीच्यांनी तरी सुधरून नाही म्हणले, नाही त्याने तसं केलं मग मी पण असंच करणार. एक चुकला नाही, बटन लावताना एक, माझा दृष्टांत लक्षात घ्या तुम्ही बारकाईने, एक नाही चुकला. मग आम्ही सुद्धा थोडा थोडा फेर नहीं पड़ते, फेर बहुत बड़ा पड़ता है, लेकिन हमको लगता है हम थोड़े थोड़े फेर पड़ते हैं. विठ्ठल आता ज्यावेळेस अभंगावर मग बाबा आमचे बाबांनी पाहिलं माझ्याकडे पटकन, अरे कालच रात्री अभंग ऐका, पण कदाचित कालचं कीर्तन आणि नागचं कीर्तन वेगळंच असू शकतं. वेगळं असणार का? इथे कृपा करणारे श्री गुरु असले तरी जैसा भाव तैसा देव. जसा शिष्याचा भाव आहे तशीच श्री गुरुची कृपा त्याच्यावर असते. मी म्हणत नाही तरी तुकोबारायांच्या भावा एवढं आजपर्यंत कोणीच झालेलं. कारण तुका आकाशा एवढा, तुकोबाराय आकाशा एवढे, आणि त्यांची असणारी कृपा आणि त्या कृपेने बोलणारं कीर्तनकाराचं असणारं वक्तव्य. बघा, भक्ती कोण नाही करत आहे? भक्ती सगळे जण करतायत. मग भक्ती करत असताना प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे, म्हणून प्रत्येकाला येणारा अनुभव भक्तीचा वेगळा आहे. पण भक्ती करत असताना आम्ही या देवाची भक्ती करतोय. मग ही भक्ती करत असताना आपण भक्त या दशेला असले पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही भक्त नाही का? एवढे वर्ष झालंय आपण या पार गावामध्ये आलोय, खरंच गाव पार गेलं का? अनेक कीर्तनकार, अनेक मंडळी इथं तयार झाले, तयार झाले नाही का? ज्यांना कीर्तनाचं व्यासपीठ काही जणांना उपलब्ध इथंच झालंय नाही का? खरंच गाव पार गेलं का? आणि जोपर्यंत पार जात नाही का, उतरी पहिलं पार भवा नदीचा, खरंच आम्ही पार गेलो का? आणि जर जात नसेल तर आमची भक्ती चुकीची, आणि ती भक्ती खरी असावी किंवा बरोबर असावी याच्यासाठी आम्ही भक्त या दशेला असावं. भक्त कुणाला म्हणतात? भक्ता ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश विसरोनी किंवा निवारोनी. भक्ता ऐसे जाणा जे देही उदास, देहावर उदास आहे. अजून आपलं सगळं नीट आहे, थोडस धाडसाने बोलते पण बोलावंच लागणार, अभिनय तो कधीच नाही. उदास, मी नेहमी एक दृष्टांत सांगत असते कीर्तनामध्ये. आपलं घरी भांडण झालं नवरदेवासोबत आणि आपण कुठे गेलो? कीर्तनाला निघून गेलो. म्हटले आमचं यांचं माझं भांडण झालं, मी कुठे जाते आता?
कीर्तनाला जाते, आपली थोडीशी माईची प्रेमाची माणसं दिसली आणि आपण रडू लागलो. त्याला भक्त म्हणतात का घरचं आठवलं म्हणून? तुमचं काय म्हणणं आहे? घरचं आठवून रडलंय. आणि खरंच कीर्तनात आल्यानंतर किंवा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर त्याला ती अवस्था प्राप्त झाली, तो देहावर उदास झाला, त्याला त्याच्या देहाचं भान राहिलं नाही, याला उदास भक्त म्हणायचं का ती घरचं आठवून रडताय त्याला उदास म्हणायचं? आपल्याला असंच चाललंय. आपण कुठलंही आठवतो, कुठेही आठवतो का रडलं पाहिजे. का आम्हाला शिकवलंय का देवासाठी घेऊन जोग अवघा भोग याची या भूमिका आम्हाला शिकवल्या का ही भावावस्था आम्हाला शिकवली. पण ज्याने अंतःकरणापासून भक्ती केली त्याला वातावरणाची गरज, त्याला अनुकूलतेची गरज नाही. तुकोबरायांनी भगवान परमात्म्याची अंतरंगापासून भक्ती केली. तुकोबरायांना अनुकूलतेची गरज नव्हती. जेवढी प्रतिकूलता जास्त तेवढा परमार्थ जास्त. विठ्ठल अनुकूल वातावरणामध्ये सगळंच जिन्नस असल्यानंतर चांगला स्वयंपाक करणं हे कोणत्याही बाईला हे कुणालाही जमेल. पण कमी गोष्टींमध्ये चांगला स्वयंपाक करणं तिला सुगरण म्हणत असतात. तसं परमार्थ करत असताना सुद्धा आम्हाला हे सगळं शिकवलंय. इथं तुकोबाराया भक्ती नाही सांगते, विशेषत्वाने सांगत असताना सांगतायत जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती सगळेजण करतील, कोण करत नाही. मगाशी सांगितलं चोर सुद्धा भक्ती करतोय. पण ह्या भक्तीचा जिव्हाळा ज्याने जाणला तोच दैवाचा पुतळा ठरला. अन्य कोणीच सांगायचं नाही मी खरंच दैववान आहे. आपण छाती ठोकपणे सांगतो काय आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. हे दैवाचं थोडस बाजूला राहू द्या. खरंच आपण दास्यत्व भक्ती स्वीकारली का? दास पंढरीरायाचे खऱ्या अर्थाने आपलं दास आहे का? आपण दास आहे का भगवान परमात्म्याचे? आपल्याला जर कोण म्हटलं ना वारीला चला 18 दिवस, आपण काय म्हणतो पेरणीचे दिवस आहे, सुगीचे दिवस आहे. आम्ही जर वारीला गेलो तर आमच्या घरचं कोण? आम्ही वर्षभर नाव पेटून सांगतो काय आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. खरंच भक्त आहे का? राहिला विषय पुढचा. म्हटले काय आम्हाला सांगितलंय हाईच पैसोनी, मग आपण ते तरी करतोय का? मी म्हणत नाही मला सांगा येऊन, तुमच्यामध्ये मला सुद्धा धरा. आपण ते तरी करतोय का? आपण जर ते करत राहिलो असतो किंवा ते केलं असतं तर आपल्यावर दुःख नावाची गोष्ट आली नसती किंवा आपल्या चेहऱ्यावरचं तेज इंचभर सुद्धा कमी झालं नसतं. विठ्ठल तिथपर्यंत केली जाणारी भक्ती ही ज्ञानपूर्वक भक्ती आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहेत केलं पाहिजे, पुण्याचा साठा करण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात त्याला ज्ञानपूर्वक भक्ती असं म्हणतात. पण ज्या वेळेस श्री गुरूंचं आगमन या जीवाच्या आयुष्यामध्ये होत असतं, श्री गुरु भेटल्यानंतर त्याला नामस्मरण मिळत असतं आणि त्या नामस्मरणासोबत ज्या वेळेस हा शिष्य तत्वत हा जीव ज्या वेळेस जोडला जातो त्यावेळेस केली जाणारी जी भक्ती आहे तिला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. मग त्यावेळेस जी भक्ती येत असते त्या भक्तीतूनच जिव्हाळा उत्पन्न होत असतो. अन्यथा ज्ञानपूर्वक भक्तीमधून कदाचित प्रेम उत्पन्न होईल. प्रेम आणि जिव्हाळा याच्यातला फरक समजून घ्या बरं का. प्रेम वस्तूवर सुद्धा करतो आपण एखादी जर गाडी घेतली, गाडी 5-6 वर्ष वापरली, 6-7 वर्षांनी ती गाडी सोडायचा वेळ आला किंवा विकायची वेळ आली तर तिच्यावर सुद्धा आपलं प्रेम होत असतं. कदाचित मी म्हणत नाही प्रेम सोपा विषय आहे, पण प्रेमापेक्षा जिव्हाळा नावाची जी गोष्ट आहे ना ती मात्र त्याच्यापेक्षा मोठी आहे. कदाचित आपण वस्तूवर प्रेम करतो, वर प्रेम कुणावरही करू शकतो, करायला सोपं नाहीये पण अवघड नाहीये. पण जिव्हाळा नावाची जी गोष्ट आहे ती मात्र अवघड आहे. आणि इथं तुकोबाराया सांगताना म्हणताय जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती जाणली की कदाचित हे तुमचं परम कर्तव्य आहे. पण या भक्तीचा पुढचं काय तर या भक्तीचा जिव्हाळा जाणून ज्यांनी अंतरंगामध्ये फसवला त्याला मग काय सगळेजण एक समान दिसतील बरं का. आणि ज्या दिवशी या एकत्वाच्या भूमिकेमध्ये हा जीव येईल त्यावेळेस समजायचं याला भक्तीतला जिव्हाळा कळला. विठ्ठल म्हटलं जातं ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस सगळ्या नदी नाल्यांना पाणी
उन्हाळ्यामध्ये एखाद्या विहिरीला पाणी असतं, एखाद्या बोरला पाणी असतं. ते पाणी कशाचं असतं? आपल्याकडे एक शब्द आहे, त्याला जिव्हाळ्याचं पाणी असं म्हणतात, जे कधीच आटत नाही. प्रेम आटू शकतं, कमी जास्त होऊ शकतं, प्रेम येते, पण जिव्हाळा मात्र हा तसाच्या तसा राहतो. ज्यांनी तो जिव्हाळा जाणला त्याला साधू असं म्हणतात किंवा त्यांना संत असं म्हणतात. का सांगतेय? या संतांनी मात्र कुठल्याच गोष्टीचं सुख पाळलं नाहीये. एखादी गोष्ट मिळाली तर त्याचाही आनंद व्यक्त केला नाही, एखादी गोष्ट गमावली त्याचंही दुःख व्यक्त केलं नाही. ह्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी जाणलं, भक्ती जाणली, त्यांनीच भक्तीचा जिव्हाळा जाणला. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, काय सांगतात? ज्यांनी प्राप्त अप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. ही निरपेक्षता ज्यांनी जाणली त्यांनीच भक्तीचा जिव्हाळा जाणला आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने भक्ती केली. विठ्ठल आपली जी भक्ती चालली आहे, खरंच आपण साधक या भूमिकेत तरी आहेत का? आता साधक आणि भक्त या भूमिकेत जर पाहायला गेलं तर भक्ताचे आपण सांगितलं, भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश विसरोनी किंवा निवारोनी. आणि साधक पाहिलं तर साधकाची दशा असावी उदास. आता भक्त साधक काही वेगळं, उपाधी नसावी अंतर्बाह्य. ही भूमिका आपल्याकडे येते ना, त्याच दिवशी तुम्हाला आम्हाला भक्ती कळली असं म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांनी ही भक्ती जाणून जिव्हाळ्याचा परमार्थ केला ना त्यांनाच साधू असं म्हणतात. याही पुढे जाऊन सांगतायत काय? जाणे भक्तीचा जिव्हाळा. इथं पुढे जाऊन सांगतायत तोची. बाकी येड्या गबाळाचे नाहीतर आम्ही सुद्धा तुळशीची माळ घातलीये, आम्ही सुद्धा देवाचा परमार्थ करतोय, आम्ही आषाढी पंढरपूरला वारीला जातोय, श्री गुरूंना आम्ही सुद्धा शरण गेलोय. मग खऱ्या अर्थाने आपली भक्ती सफळ आहे का? पण भक्ती कोणाची सफळ झाली? विश्वमौली ज्ञानोबा यांचा अभूत आहे का? आधी संसार सफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंगा, वेळोवेळा भावा पांडुरंगा, तो माझा भावा, 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 वेळोवेळा भावा पांडुरंग. ज्ञानोबाने सांगतायत काय? आधी संसार सफळ झाला गे माय, आज माझा संसार सफळ झाला का? तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ ते लागी. हे म्हणणं जितकं सोपं आहे तेवढं होणं मात्र अवघड आहे. विठ्ठल ईश्वरी या साक्षात्काराच्या भूमिकेपर्यंत जाणं मात्र तितकंच अवघड असतंय. हे म्हणायला चालणं फार सोपं आहे, किंवा इथे कीर्तनात म्हणायला किंवा घरी म्हणायला फार सोपं आहे, पण या भूमिकेपर्यंत जाणं आणि त्या भूमिकेपर्यंत राहणं मात्र तितकं अवघड आहे. नाहीतर आपण सुद्धा भक्ती करतोय, शिवरात्री शंकराच्याच मंदिराकडे धाव घेतोय आणि नवरात्री देवीच्याच मंदिराकडे धाव घेतोय. पण माझ्या साधू संतांनी अशी भक्ती केली नाही. मग त्यांनी एकाच आराध्य दैवत तुझा म्हणे जाते संकाधिक ध्यान, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. त्या पांडुरंगा परमात्म्यालाच कुळदैवत मानलाय. त्याच पांडुरंग परमात्म्याला आदिशक्तीची सुद्धा उपमा, त्या भगवान परमात्म्याला, त्याच देवाला, त्या देवालाच आदिशक्तीची उपमा दिली. त्याचं कारण आहे या साधू संतांनी भक्तीचा जिव्हाळा जाणलाय. आणि तो भक्तीचा जिव्हाळा जाणला की मग ह्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद, आमचा अजून भेदच संपत नाही. आणि ज्या दिवशी भेद रहित अवस्था आपल्या या जीवाला प्राप्त होईल ना, त्या दिवशी समजायचं आम्हाला बोधपुत्र झालाय, नाही का?
ज्या दिवशी बोधपुत्र जन्माला येत असतो, बोधपुत्र होत असतो, त्या दिवशी आमचा भेद संपत असतो आणि आपण दैवाचा पुतळा होत असतो. आणि या सर्व संत मंडळांमध्ये दैवाचा पुतळा जगाचे माऊली विष्णू माऊली ज्ञानोबरायांना म्हटलं गेले. कैवल्याचा पुतळा माझ्या वाटेला मात्र असंच चाललंय तर खरंच भाग्यवान आहे माझं. तर खरं आठवणी वाटते. आता मोहन महाराज म्हणणे आमच्याकडे 8 गायक आहे, आमच्याकडे कुठल्याच गोष्टीची त्रुटी नाही, कारण हे 5 गाव आहे, तिथे कुठल्या गोष्टीची कमी नसलीच पाहिजे. 8 कीर्तनकार ज्या गावात आहेत त्याच्यात 8 गायक आणायला काय हरकत असलेच पाहिजे. म्हणलं आमचे घरचे आणायला काही इथं त्रुटी नाही म्हटल्यावर, आणि म्हटलं ते जर आणले तर ते 8ही जणांना पिके पाडण्यास होते. विठ्ठल घरी आळंदीला जातो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. खऱ्या अर्थाने जिव्हाळा जपणारे साधू म्हणून पुन्हा ओळखलं जातं. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. पुढं म्हणून सांगताय साधुकांचा माया बाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. काय साधुकांचा माया आहे आणि साधकांचा बापाही आहे. साधकांचा माया बाप ज्यांच्या दर्शनाने तुझे आमचे ताप संपले जातात, त्रिविध ताप ज्यांच्या दर्शनाने संपले जातात ना, त्यांनाच माऊली असं म्हणतात. ज्यांच्याकडे मातृत्व आहे, उदारता आहे, लीनता आहे, हे विश्वमौली ज्ञानोबाया चैतन्याचा जिव्हाळा सुद्धा आहे. हेच खरे अर्थाने साधू आहे. आणि तोच दैवाचा पुतळा. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला तेच दैवाचे पुतळे ठरले. आणि ह्या दैववान पुतळ्यामध्ये कोणाला मोडलं जातं तर साधूंना किंवा संत ह्या जिव्हाळ्याला जाणतात. त्याचं कारण आहे विश्वमौली ज्ञानोबाया अमृत पुस्तकामध्ये सांगतात. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे
अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा भगवान परमात्मा अमूर्त असणारा भगवान परमात्मा मूर्त दशेने श्री गुरुच्या संतांच्या मार्फत तुमच्या अंगापर्यंत पोहोचले. म्हणूनच त्यांनी चैतन्याचा जिव्हाळा किंवा भक्तीचा जिव्हाळा जागलाय आणि खऱ्या अर्थाने तेच दैववान आहे. तोच दैवाचा पुतळा अजून आपल्याला हा प्रवास भरपूर लागतो. आम्ही सुद्धा भक्ती जाणली, आम्हाला सुद्धा प्रेम आहे. प्रेम असणं मी मगाशी सांगितलं, प्रेम वस्तूवर सुद्धा होतं, प्रेम माणसावर सुद्धा होतं, पण वस्तू निघून गेली, प्रेम तिथंच संपलं. आपलं सुद्धा प्रेम असतं माहेरच्यावर, नसतं का? असतं ना. पण एक मुलगी उपवास झाली, 20-21 वर्ष 22 वर्षाची झाली की तिचं लग्न लावलं जातं आणि आपोआपच तिला कुणावर प्रेम करावं लागतं? सासरच्या. मग बाहेरचं थोडस कमी झालं म्हणूनच इकडं वाटलं, तिकडचं जर कमी झालं नसतं तर इकडं नसतं ना वाटलं. तिकडचं आपोआप कमी करावं लागतं, इकडं व्हावं लागतं. हे प्रेम आहे, हे कमी जास्त होऊ शकतं, मात्र जिव्हाळा जो असतो तो कमी होऊ शकत नाही, तो जास्तही होऊ शकत नाही. तद्वत या जिव्हाळ्याला मागताच येणार नाही. म्हणून तुकोबाराया इथं जाणे भक्तीचे प्रेम न म्हणता जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हटले अभंगाचं प्रथम चरण. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा ज्वाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे म्हणा होका पंडित शाणा. ज्याने ज्याने भक्तीचं वर्म जाणलं त्यांना तो भक्तीचा ज्वाळा कळला. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. ज्यांना ज्यांना भक्तीचं वर्म जाणता आलं त्यांच्या घरी शांती क्षमा दया नवे नवे अष्टमहासिद्धी मोळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता. या अष्टमहासिद्धी यांच्या दारावर येऊन लोळण घ्यायला लागल्या. कुणाच्या? तुम्ही ऐकताय ना सगळे? ज्याने ज्याने भक्तीचं वर्म जाणलं त्याच्या. नाहीतर मी मगाशी सांगितलं आपण शिवरात्रीला महादेवाकडे जातो, नवरात्रीला देवीकडे जातो. अजून आपला भेद आहे, आम्हाला मार्ग मिळाल्यानंतर सुद्धा भेद आहे. मात्र संतांना ज्या वेळेस मार्ग मिळाला, संतांनी ह्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरुवात केली, त्यांच्याकडे भेदच राहिला नाही, कारण त्यांनी त्यांचं आराध्य दैवतच बदललं. त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आराध्य दैवत मानलं, त्याच्यावरच प्रेम नाही तर त्याच्याच भक्तीचा जिव्हाळा उत्पन्न झाला. आता मात्र त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज वाटू लागली नाही. आणि हे माझे मला शिवरात्री शंकराकडे जायचं नाही, नवरात्री देवीकडे जायचं नाही. मग माझे संत सांगू लागले आषाढी कार्तिकी तिच्या गोंधळाची दाटी गो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी गो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी गो,
आमचा घालावा गोंधळ वाजवा हरिनाम संपळली मला निश्चितच आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडली कलिवटा शोभे वाळवंटी हो कुंडली कलिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो त्या नाथबाबांच्या ठिकाणी तर तो त्या नाथबाबांना सुद्धा हा साक्षात्कार झाला की माझा परमात्मा ही आणि परमात्म्यामध्ये सुद्धा ही जगन्माता वास करते नवे नवे या मायेचं आणि परमात्म्याचं मिलन झाल्याशिवाय या जगताची उत्पत्ती होत नसते म्हणूनच हे दोघही काही वेगळे नाही हे दोघही एकच आहे आणि या एकत्वाच्या भूमिकेकडे ज्यांची हा जीव जाईल हा जीव सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिकत ही देवी मात्र काही वेगळे नाहीये आपल्याला दिसतं नाहीये आता संत श्रीमान बाबा नेहमी सांगायचे तुम्ही माझ्यापेक्षा बाबांना अनुभवलेली ऐकलेली मंडळी माझ्या पुढे बसलेले बाबांचं वाक्य असायचं तुमच्या शरीरामध्ये आत्मा आणि यांच्याही शरीरामध्ये आत्मा आहे या दोघांकडे काही वेगळं जर या दोघांमधलं जीवाच्या ठिकाणी असणारं चैतन्य जर वेगळं नाही तर या चैतन्याला किंवा तो जे चैतन्य रूप भगवान परमात्मा आहे हा काही वेगळा असू शकतो का ही देवाची वेगवेगळी रूप असतील स्वरूप असतील निश्चितच भगवान परमात्माची स्वरूप असतील वेगवेगळे दिसत असतील पण असताना मात्र ही भूमिका एक आहे आणि ज्यांनी हे जाणलं आणि जाणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हे येत असतंय का अनेक हे माझे मना आता मला अनेक गोष्टींची गरज नाही किंवा मला अनेकत्वाचा भास आहे हा जो भास आहे ना तो माझा दूर झालाय आणि हा भास घालवण्यासाठी जे केलं जातं त्यालाच परमार्थ असं म्हणतात लावण्य मनोहरी हो करी कृपा निज भक्ता करुणाकारी हो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा जर त्या अंबाबाईचं स्वरूप काय तू विटेवरी सखयेबाई हो करी कृपा विटेवर उभा राहणारा हा भगवान परमात्मा फक्त पुरुष या अंगाने न उभारला याच्या मागे सुद्धा ही आदिशक्ती जगन्माता याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा साधू संतांचा हा मात्र एकाच भावनेने नाही तर तूच माझं आराध्य दैवत असल्या कारणास्तव काय तूच माझी विठाई आहे तूच माझं भगवान परमात्मा आहे इथं जनाबाई सांगत असताना एका ठिकाणी जनाबाई सांगते काय सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये हात मारताना एकदा वडिलांच्या बाजूने हात मारते आणि एका बाजूला म्हणते ये ग विठाबाई माझे पंढरी गे आई ये ग विठाबाई माझे पंढरी गे आई ये निर्गुण अशा स्वरूपावर ज्यांनी देवावर प्रेम केलं ना त्याला संत असं म्हणतात आणि ती आदिशक्ती ज्यावेळेस तिला जर विचारलं ना तिचं स्वरूप काय निर्गुण निराकार दागा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दागा माहुर माझ गाव शकुन सांगा बयाल यमाई माझेला निर्गुण निराकार
सुद्धा नाहीये, सुखामध्ये सुद्धा नाही, दुःखामध्ये नाहीये. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. निश्चितच ज्ञानाचा उद्बोध आहे, भक्ती प्रेमाचा कल्लोळ आहे. ह्या ज्या ठिकाणी आहे ना तिथंच तो भगवान परमात्मा आहे. आणि तो कशा रूपाने आहे, अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. ओ भगवान तो परमात्मा करुणामय आहे. अमूर्त स्वरूपाने जर असला, अमूर्तची परिमूर्त श्री गुरूंच्या मार्फत मूर्त दशेला किंवा त्या दशेला येऊन त्या जीवापर्यंत पोहोचतोय. आपल्याकडे येत असताना श्री गुरु नाही येत, आपल्याकडे येत असताना श्री गुरु नाही येत, तर अमूर्तची परिमूर्त त्या भगवान परमात्म्याचा एक अंश आमच्यापर्यंत पोहोचतोय. कशासाठी? या जीवाने निर्गुण निराकारापर्यंत त्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी आणि तशा प्रकारची भक्ती जीवाकडून होण्यासाठी श्री गुरु तुमच्या आमच्यापर्यंत येत असतात आणि त्या जीवाला ह्या गोष्टीची जाणीव करून देत असतात. काय? अनेक लोहे माझे मना हो का पंडित शहाणा. इथं पंडितांचं शहाण्यांचं खंडन नाही केलं. मी पंडित जरी झालो, मी शहाणा जरी झालो, मी या भक्ती मार्गामध्ये अजून जरी पुढे गेलो. बाबांचं एक वाक्य असायचं बरोबर, संत श्रीपाद बाबांचं वाक्य असायचं. काय? बाबांना जर विचारलं, बाबा तुम्ही, म्हणजे लोकांना एक अंतःकरणामध्ये भाव असायचा, पण बाबांचं एक वाक्य असायचं, मी अजून कितवीतला विद्यार्थी आहे, चौथीतला विद्यार्थी आहे ना बाबा, काय म्हणायचे बाबा, चौथीतला विद्यार्थी आहे. बाबांचं जर हे वाक्य असेल तर आपण शाळेतही गेलोय तर म्हणायची काही ताप आपली व्हायला. श्री गुरु आपल्यापर्यंत येत असतात आणि इथं उभं राहिला पंडितांचं किंवा शहाण्यांचा खंडन नाही करायचंय. मी अजून कितीही मोठं झालो, अनेक लोहे माझे मना हो का पंडित शहाणा. मी पंडित शहाण्यांपर्यंत जरी पोहोचलो तरी माझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय, तर तो ओलावा तो तसाच्या तसा राहील. नाही तर उन्हाळ्या आल्यानंतर जमिनीला भेगा पडल्या आणि पावसामध्ये चिखल झाला नाही, परवानच गेली. उन्हाळ्यात सुद्धा ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे किंवा जिचा ओलावा राहतोय ना तिथं खरंच तिने जिव्हाळ्याने धरलेलं आहे. निश्चित सत्संगात आल्यानंतरच आम्हाला ती भाव अवस्था होणं किंवा आमची ही वृत्ती ही निवृत्त दशेला जाणं. अजून थोडं खाली येऊन सांगू का, आपण स्मशानभूमीमध्ये गेल्यावरच आपल्याला वाटतं काय काय खरं आहे हे आपल्याला घरात वाटत. बऱ्याचदा लोक आम्हाला महाराज लोकांना पटकन सांगतात, पण तुम्ही महाराज आहेत, अहो काय खरं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे ना, सगळं सोडून जायचंय, फक्त आम्हालाच माहित पाहिजे. आम्ही सांगतो म्हणून आम्हालाच माहित पाहिजे. सगळ्यांनी ज्या दिवशी या भूमिकेतून आम्ही मार्गक्रमण करू, निश्चित आमचा परमार्थ शिगेला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. देवाकडे आपल्याला जावं लागणार नाही, देवच आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भक्ती करत असताना जिव्हाळ्याची व्हावी, दैववान पुतळा आपण त्या दिशेपर्यंत जावं. मग आपल्या मनाला दुसऱ्या गोष्टीची गरज भासणार नाही. नाहीतर आपण सुद्धा परमार्थ भक्ती मार्गात सगळं काही मिळाल्यानंतर सुद्धा आपला कधी कधी विश्वास गडबडीत होतो. अनेक लोहे माझे मनात उभं बरे ठाम निश्चयाने सांगताय, पण आमचं तिथं कधीतरी निश्चय डळमळीत होतो. आपल्याला वाटतं खरंच आपण बाबाच्या मार्गाचे चाललोय, आपण खरंच नामस्मरण करतोय, पण तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. आपण थोडस बाहेरचं बघू. काय म्हणतो, आता कमीत कमी आपल्या लोकांनी तरी बाहेरचं बघू नये असं मला वाटतं बरं का. नवरात्रीमध्ये सेवा करायला ज्यावेळेस बाहेर पडावं लागतं ना, बऱ्याचदा लोक आता लहान बाळाला घेऊन जावं लागतं. बऱ्याचदा लोक म्हणतात काय तिथं जागा चांगली नाही. आणि मी बऱ्याच ठिकाणी सांगत असते, एखाद्या गावात गेलं ना बाळ रडायला लागलं तर बरेच लोक म्हणतात, अहो नाही तुम्ही तिथून आले ना, मग का तिथं जागा चांगली नाही बरं का, पोरं रडतात. अहो गावामध्ये एखादी चांगल्या गोष्ट नाहीये का, प्रत्येक गावामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे, मारुतीला